हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सकाळ देवपूजेपासून झाली होती. देवपूजा केल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं. आज देवपूजेसाठी छान अशी फुलं मिळाली होती. देवपूजा वगैरे करून घेतली. गणपती बाप्पांना फूल वाहिलं आणि त्यांनी उजवं फूल देखील दिलं. तर छान अशी पूजा वगैरे करून घेतली. सकाळी सकाळी पूजा केल्याच्या नंतर घरात पॉझिटिव्हिटी येते आणि मनही प्रसन्न राहतं. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर नित्यसेवा करून घेतली. त्यानंतर चहा वगैरे घेतला. 2 दिवसापूर्वी मार्केटमधून ही छान अशी झाडं आणली होती. त्यांना आणली तेव्हा एक एक फूल होतं आणि काही कळ्या होत्या. तर आता ज्या कळ्या होत्या त्या छान अशा उमलल्या आहेत. आणि हे जास्वंदाचं झाड पाहता क्षणी इतकं आवडलं ना की घेण्यापासून याचा मोहच आवरला नाही. तर अजूनही एक कळी आहे त्याला. आणि गुलाबालाही छान कळ्या आहेत. आणि हा गुलाबाचा कलर तर इतका फ्रेश आहे ना, खूप छान मस्त फुलेल. हे अजून थोडं मोठं होणार आहे. तर अजून एक कळी आहे. आणि इकडे चनी गुलाबला देखील छान अशी फुलं आली आहेत. 100-150 प्लस फुलं असतील. तर छान असं ऊन पडलेलं होतं आज. आणि कपडे देखील सुकायला घातले होते. वाऱ्याने आणि उन्हाने छान असे कपडेही वाळून जातील. त्यानंतर देवपूजा झाल्याच्या नंतर देवांचे देखील वस्त्र धुतले होते. तीही छान वाळली होती कडकडीत उन्हात. ती घड्या वगैरे घालून घेतली. आता डायरेक्टली हा सायंकाळचा टाईम आहे. तर आता आषाढ महिना सुरू आहे आणि फार पूर्वीपासून असं म्हणतात की आषाढ तळावा, म्हणजेच आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ खावेत. कारण आषाढ महिन्यात जोरदार पाऊस आणि वारा असतो आणि हवामानात देखील अचानक गारवा आणि ओलसरपणा वाढलेला असतो. तर अशा वेळी शरीराची भूक देखील मंदावते. म्हणून या गारव्यात शरीराला ऊर्जेची खूप गरज असते. म्हणून तळलेले, तेलकट किंवा गरम पदार्थ खावेत, म्हणजे जेणेकरून अशी पदार्थ शरीराला पचवणं देखील सोपं जातं आणि शरीराला हीट देखील भेटते. सायंकाळच्या वेळी आईने छान अशा कापण्या बनवण्यासाठी घेतल्या होत्या. पण कापण्या बनवून मन कुठे भरतं आहे. मग शंकरपाळे पण देखील बनवले. तर शंकरपाळे बनवण्यासाठी दुधात तूप, साखर आणि हे सर्व विरघळून घेतलं. छान गरम केलं आणि त्यात गरजेप्रमाणे मैदा घालून याला थंड होईपर्यंत छान असं मळून घेतलं. त्यानंतर इथे पीठ सायंकाळी आईने कापण्या बनवायला घेतल्या. पण तिचं मन फक्त कापण्यांवरतीच थांबलं नाही, तर आईने शंकरपाळे पण बनवले. तर त्यासाठी एका पातेल्यात दूध, तूप, साखर गरम करून घेतलं आणि हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर यात गरजेप्रमाणे मैदा घालून छान पीठ मळून घेतलं. मळलेल्या पिठातून एक गोळा काढून घेतला. तो छान लाटला आणि त्याच्या साईड काढून त्याला स्क्वेअर शेप दिला आणि शंकरपाळे बनवले. तर छान शंकरपाळे गरम तेलात तळून घेतले. तेल अतिशय गरमही नको आहे, मीडियम तेल हवं आहे. त्याच्यानंतर असा गोल्डन रंग येईपर्यंत यांना छान तळून घेतले. गोल्डन रंग आल्याच्या नंतर लगेचच काढून घ्यायचं आहे, कारण याची प्रोसेस, हिटिंगची प्रोसेस जी असते ती तेलातून बाहेर काढल्याच्या नंतर पण चालू असते. त्याच्यामुळे तिथून पुढे ती काळे पडायला नको जास्त, म्हणून लवकर काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे शंकरपाळे बनवून झाले. छान असे खुसखुशीत झाले होते. अगदी तोंडात टाकताच विरघळतात असे होते. तर छान असे शंकरपाळे बनवून घेतले. खुसखुशीत झाले होते. तर त्यानंतर कापण्या बनवायला घेतल्या. तर कापण्या बनवण्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्यात थोडीशी खसखस, थोडीशी बडीशेप आणि मीठ घालून पाणी टाकून याला छान मळून घ्यायचं आहे. या मळलेल्या पिठातून एक गोळा घेतलेला आहे. त्याला बऱ्यापैकी पातळ लाटून घेतलेली आहे. शक्यतो थोडी पातळच लाटायची, जेणेकरून कापण्या कडकच होतात. तर याला छान असं लाटल्याच्या नंतर डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. मंद आचेवरती गोल्डन रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. या तळलेल्या कापण्या छान एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून या खुसखुशीतच राहतात, मऊ पडत नाहीत. तर अशा प्रकारे छान अशा कापण्या बनवून घ्यायच्यात. या शेपमध्ये जर बनवल्या ना तर जास्त कडकही होत नाहीत आणि जास्तही मऊही पडत नाही. तर अशा प्रकारे छान अशा कापण्या बनवून घ्यायच्यात, तळून घ्यायच्यात आणि स्टोअर करून ठेवायच्यात. तर अशा प्रकारे 2 बॅचमध्ये आपल्या कापण्या छान अशा गोल्डन रंगावरती तळून घेतल्यात. तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.